राजकारण गेलं चुलीत हा भाव निर्माण होईल असा 3 तासानंतर माझा नंबर लागला आहे। खरं तर जिथं राजकारण शब्द येतो ना तिथं दुर्दैवानी चक्रधर स्वामीच्या त्या हत्तीच्या कथेसारखं प्रत्येक जण त्याला जे पटेल त्याला जे समजेल त्याची व्याख्या करतो। बोले इसमें अगर हमने बॉम्ब डाल दिया ना तो हमारा महाराष्ट्र बहुत ज़्यादा प्रगति करेगा। मनात मग धस्स झालं। त्यांनी माझ्याकडे अशा चेहऱ्यानी पाहिलं जसं काही मी चंद्रावरून इकडे उतरलो आहे आणि मग म्हणाला मैं क्या तुमको गफंगा गुच्चा बदमाश दिखता हूँ कि मैं राजनीति में जाना चाहते। या 8व्या युवा संसदेत 10व्या क्रमांकावर भाषण देताना मनामध्ये एक दडपणी आहे की साधारणतः 3 तास कार्यक्रम सुरू आहे आणि जेव्हा पुस्तक वाचता वाचता चेहरे वाचायची सवय लागली तेव्हा असंही वाटायला लागलं की काही चेहऱ्यावरचे भाव बघितले तर आता कधी कार्यक्रम संपतो। युवा संसदेमध्ये राजकारणाला सशक्त करण्याच्या ऐवजी राजकारण गेलं चुलीत हा भाव निर्माण होईल असा 3 तासानंतर माझा नंबर लागला आहे। पण मीही विचार केला की शेवटी जगातल्या 7 धर्मापैकी 6 धर्मामध्ये आत्मा अमर है, आत्मा जलता नहीं, कटता नहीं, मरता नहीं, समाप्त होता नहीं। शरीर ये वस्त्र है, वो नष्ट होता है, हमें फिर से पुनर्जन्म लेना है। तर मनात मी विचार केला की उद्याचा भारत पुन्हा जेव्हा माझा जन्म होईल तेव्हा यापेक्षाही सुंदर व्हावा, यापेक्षाही वैभवशाली व्हावा, यापेक्षाही गौरवशाली व्हावा। समता ममता बंधुत्व हा आमचा स्थायी भाव व्हावा। जाती धर्म कोणताही असू द्या पण मानवतेचा धर्म हा श्रेष्ठ धर्म व्हावा, यासाठी या युवा संसदेचं महत्व आहे। सूरज ना बन पाए तो दीपक बन के जलता चल। आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी जे स्लोगन घेऊन आपण आलो आहे, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत। खरं तर जिथं राजकारण शब्द येतो ना तिथं दुर्दैवानी चक्रधर स्वामीच्या त्या हत्तीच्या कथेसारखं प्रत्येक जण त्याला जे पटेल त्याला जे समजेल त्याची व्याख्या करतो। मग अजूनही आठवतं की मी पहिल्यांदा 16 मार्च 1995 पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेलो, जिंकलो। निवडणूक तर त्या अगोदर लढली होती पण पहिल्यांदा निवडून आल्यानंतर विधानसभेत जाताना जुने कपडे काही मी टाकलेच नव्हते। मग तेव्हा मी जीन पॅन्ट, जीन शर्ट किंवा रंगीबेरंगी शर्ट घालायचो। आपण व्याख्येमध्ये ठरवूनच टाकलंय की राजकारण म्हणजे बंगाली पैजामा म्हणजे राजकारण। पण तेव्हा मला नवीन असं वाटायचं की ही चुकीची व्याख्या आहे आणि म्हणून जीन पॅन्ट, रंगीबेरंगी शर्ट आणि ते शोभतही होतो किंवा वय नव्हतं, आता ते शोभणार नाही। मी विधानसभेत कामकाज करून मॅजेस्टिक आमदार निवासाकडे निघालो, टॅक्सीत बसलो। म्हटलं मॅजेस्टिक आमदार निवास छोड़ देना। तो म्हणाला विधान भवन गए थे, टॅक्सी वाला म्हणतो। बट हाँ विधान भवन गया था। बोले इसमें अगर हमने बॉम्ब डाल दिया ना तो हमारा महाराष्ट्र बहुत ज़्यादा प्रगति करेगा। मनात मग धस्स झालं। म्हणजे राजकारणाविषयी इतकी नफरत, इतकी घृणा। तसाच अनुभव मी 99 मध्ये घेतला। आम्हाला एअर कंडिशन डब्याच्या बससाठी फुकट कूपन असतात आमदारांना, तुम्हाला माहीतच आहे। आता एअर कंडिशन मध्ये तर 95च्या अगोदर मी कधी प्रवासच केला नव्हता, पण मी एअर कंडिशन सेकंड क्लास मध्ये बसलो तर साधारणतः आपल्याकडे कारण नसताना एक सवय असते, विमानात बसलं तर एकमेकाशी बोलायचं नाही, एअर कंडिशन मध्ये बसलं तर एकमेकाकडे बघायचं नाही। हां, सेकंड क्लासमध्ये बसणारे एकमेकाशी एवढ्या गप्पा करतात की असं वाटतं की हे मागच्या जन्मीचे जुने नातेवाईक आहे आणि हे आत्ता या ट्रेनच्या डब्यात बसले आहेत, पण इथं बोलत नाही। पण तरीही माझ्यासमोर एक अधिकारी, आता आम्हाला तर गावठी सवय,
मी त्याच्याशी बघायची सुरुवात केली, त्याच्या चेहऱ्यावरून एक अधिकार पदाचं तेज चमकत होतं, असं टपकत होतं. मी त्याला विचारलं, आप क्या क्लास 1 अधिकारी हो? बोले हाँ मैं सुपर क्लास 1 अधिकारी हूं, पिछले ही महीने में रिटायर्ड हुआ. तो मी सहज प्रश्न केला उत्सुकतेपोटी कि आप पिछले महीने रिटायर्ड हो गए तो आप कोई तो भी राजनीतिक पार्टी ज्वाइन करो, आपके अनुभव का फायदा ये समाज को मिले, गरीबों को मिले, हमारे देश के, राज्य के, जिले के, समूह के, वर्ग के उन्नति को मिले. त्यांनी माझ्याकडे अशा चेहऱ्यानी पाहिलं जसं काही मी चंद्रावरून इकडे उतरलो आहे. आणि मग म्हणाला, मैं क्या तुमको गफंगा गुच्चा बदमाश दिखता हूं कि मैं राजनीति में जाना चाहते. आणि मग माझ्या विचारामध्ये हा भाव आला, जो शार्दूलजी तुम्ही इथं करतात, की ही भावना बदलावी लागेल. अरे देशाचं भविष्य घडवण्याची क्षमता असणाऱ्या तरुण तरुणी, विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये जर हा राजकारणाच्या व्याख्येचा भाव असेल तर देश कैसे आगे जाएगा.